येस येस, तुम्ही सुजित सर आणि रेणुका मॅडम, सुजित सर रेणुका मॅडम, इथलचा हॉल मोकळा करावा लवकर, आम्हाला डिस्टर्ब होत आहे. आता पहिलं क्वेश्चन आहे बघा, क्वेश्चन नंबर 59. 59 पासून आपण स्टार्ट करूया. 59 नंबरचा क्वेश्चन आहे, ए इज इक्वल टू 4 2 3 4. हा बघा हा क्वेश्चन, ठीक आहे ना. हा एक क्वेश्चन होता, ए इज इक्वल टू, तुमच्याकडे सगळ्यांकडे क्वेश्चन पेपर असेल तर क्वेश्चन पेपर ओपन करा, ठीक आहे. आपण त्या स्क्रीनवरती जातोच आहे पुन्हा पुन्हा, बट असेल तर चांगलं होईल, म्हणजे तिथं आपल्याला चेंजेस करायला. मी माझ्याकडचा क्वेश्चन पेपर घेऊन बसलेलो आहे. क्वेश्चन नंबर 59 होता, ए इज इक्वल टू 4 2 3 4. ओके, आणि तुम्हाला याच्यामध्ये विचारलं काय होतं, देन डिटर्मिनंट ऑफ ॲडजॉइंट ए हे विचारलं होतं. ओके, आता आपण समजा स्ट्रेट फॉरवर्ड मेथडनी जर गेलो तर स्ट्रेट फॉरवर्ड मेथडने तुम्हाला काय करावं लागेल, याचा ॲडजॉइंट फाइंड आउट करा, ॲडजॉइंट फाइंड आउट करून त्यानंतर मग त्याचा डिटर्मिनंट घ्या. ओके, सो याच्यासाठी मी तुम्हाला एक सिम्पल ट्रिक सांगतो बघा, जी आपण सी ई टीमध्ये यूज करणार आहे आणि 3x3 मॅट्रिक्सला इम्पॉर्टंट आहे. सो ट्रिक सिम्पल काय आहे की कोणत्याही डिटर्मिनंटचा ॲडजॉइंट, म्हणजे ॲडजॉइंट डिटर्मिनंट ऑफ ॲडजॉइंट फॉर एनी मॅट्रिक्स इज इक्वल टू असतो डिटर्मिनंट ऑफ गिवन मॅट्रिक्स रेस टू n-1. ओके, हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा तुम्हाला. आता यामध्ये जो n आला आहे बघा पॉवरच्या प्लेसला, दिस n. ओके, दिस n इज ऑर्डर ऑफ स्क्वेअर मॅट्रिक्स. तो n कोण असणार आहे, ऑर्डर ऑफ स्क्वेअर मॅट्रिक्स. ऑर्डर ऑफ स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे काय, जर 2x2 असेल मॅट्रिक्स, 2x2 असेल तर तुम्हाला n ची व्हॅल्यू 2 घ्यायची आहे, आणि जर मॅट्रिक्स आपला 3x3 असेल तर n ची व्हॅल्यू किती घ्यायची आहे, 3 घ्यायची आहे. ठीक आहे, सो आपल्याला इथं डिटर्मिनंट ऑफ ॲडजॉइंट ए विचारला होता. सो डिटर्मिनंट ऑफ ॲडजॉइंट ए इज इक्वल टू, हां, डिटर्मिनंट ऑफ ए, ओके, हॅलो ह्याचा पॉवर n. यस, सर, आपण 4x4 घेतलो रे यांची हल्लू 4 येईन ना. 4x4 नाही रे, तो 2x2 आहे मॅट्रिक्स. 2x2 येणार आहे, 2 रो आणि 2 कॉलम. ही ऑर्डर असते रे, ऑर्डर लिहायची स्टाईल अशी असते, 2x2 म्हणजे 2 रो 2 कॉलम, 3x3 म्हणजे 3 रो 3 कॉलम. आलं लक्षामध्ये, आलं का लक्षामध्ये. 2x2 म्हणजे मी इथं एक सिंगल नंबर लिहिला आहे. 2x2 जर मॅट्रिक्स असेल तर यांची व्हॅल्यू 2 घ्यायची आहे, 3x3 मॅट्रिक्स असेल तर यांची व्हॅल्यू 3 घ्यायची आहे. आलं लक्षात, मल्टिप्लिकेशन नाही करायचं, ठीक आहे. हां, मग इथं एचा पॉवर n, n किती घ्यायचा तुम्हाला इथं 2, 2 - 1, 2 - 1 म्हणजे किती, ए 1 राहिला, बरोबर. सो डिटर्मिनंट ए म्हणजे जो तुम्हाला ॲडजॉइंट ए विचारला होता, ॲडजॉइंट ए म्हणजेच आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, डिटर्मिनंट ए फाइंड आउट करायचं आहे. सो ए इथं तुम्हाला दिलेला आहे. मग एचा डिटर्मिनंट काय येईल आहे, डिटर्मिनंटची प्रोसेस तुम्हाला माहिती आहे, यांच्यामध्ये क्रॉस मल्टिप्लिकेशन करून मायनस करायचं आहे फक्त. सो 4 × 4 झालं 16, मायनस 3 × 2 झाला 6, 16 - 6 काय, 10, आणि हा 10 म्हणजेच कोण आहे, डिटर्मिनंट ऑफ ॲडजॉइंट ए. हे झाला आन्सर. सो कधी पण लक्षात ठेवा. ओके, मी तर वाटलं सर रिमार्क, याला तुम्ही लक्षातच ठेवायचा हा फॉर्म्युला जो आता आपण डिराईव्ह केला आहे. दिस इज डिटर्मिनंट ऑफ ॲडजॉइंट ए इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ गिवन मॅट्रिक्स रेस टू काय असतो, n-1. आणि n म्हणजे ती ऑर्डर आहे बघा स्क्वेअर मॅट्रिक्सची. मल्टिप्लिकेशन नाही करायचा. 2x2 साठी n2 घ्यायचा, 3x3 साठी n3 घ्यायचा आहे. ओके, किंवा वाटलंच तिथं रिमार्क लिहून ठेवा, फॉर 2x2 मॅट्रिक्स डिटर्मिनंट ऑफ गिवन मॅट्रिक्स इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ ॲडजॉइंट ए. हे दोघं सारखे असतात. ठीक आहे, हा होता तुमचा 59 नंबरचा क्वेश्चन. नेक्स्ट 60 मध्ये डायरेक्ट ॲडजॉइंट ए विचारला होता. हां, क्वेश्चन नंबर 61 आणि 62. क्वेश्चन नंबर इथं लिहितो मी, क्वेश्चन नंबर 61 आणि 62 हे दोघं सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला एक थेरम वापरायची होती, जी आपण प्रूव्ह केलेली बघा लेक्चरमध्ये. ए इंटू ॲडजॉइंट ए
इज इक्वल टू ॲडजॉईंट ए इंटू ए इज इक्वल टू काय असतो, डिटर्मिनंट ए इंटू आय असतो. ठीक आहे, ए इंटू ॲडजॉईंट ए इज इक्वल टू ॲडजॉईंट ए इंटू ए इज इक्वल टू काय असतो, डिटर्मिनंट ए इंटू आय. करेक्ट. आता 61 मध्ये तुम्हाला काय दिलं आहे की 2x2 मॅट्रिक्स दिला आहे आणि ए इंटू 61 सांगतो हा मी तुम्हाला अगोदर, ए इंटू ॲडजॉईंट ए. हां, तिथं प्रिंटिंग मिस्टेक झाली होती बघा, तिथं 1 आला ना, तिथं ए पाहिजे होता. ओके, हे दिलं तुम्हाला 10 0 0 10. तर तुम्हाला डिटर्मिनंट विचारला आहे. ओके, याची व्हॅल्यू विचारली आहे. आता बघा मी हे थेरम वापरणार आहे, ए इंटू ॲडजॉईंट ए इज इक्वल टू ॲडजॉईंट ए इंटू ए इज इक्वल टू डिटर्मिनंट ए इंटू आय. ओके, इथून मी काय केलं, 10ला कॉमन घेतलं. करेक्ट, 10ला जर मी कॉमन घेतलं, हे बघा ए इंटू ॲडजॉईंट एच्या ऐवजी मी इथं लिहितो डिटर्मिनंट ए इंटू आय लेफ्ट साईडला अगोदर. इथून 10ला कॉमन घेतला, हा झाला 1 0 0 1. सो हा 10 1 0 0 1 काय झाला आपला आय, बरोबर. आणि हा डिटर्मिनंट ए इंटू आय. सो काय होईल, दोन्ही साईडचा आय आय कॅन्सल. मग डिटर्मिनंट ए ची व्हॅल्यू किती झाली रे, 10. हे झाला आन्सर. ओके, ऑप्शन 3 येतं तिथं आहे ना, डिटर्मिनंट ए इज इक्वल टू 10 आला. सिमिलरली तसंच तुम्हाला 62 नंबरचा क्वेश्चन सॉल्व करायचा होता. मी ग्रुपवरती पेपर टाकलेला आहे बरं. करे पेपर तुम्ही ओपन करून आत्ता बघू शकता त्याच्याकडं. 62 नंबरचा क्वेश्चनमध्ये ए इज इक्वल टू काय होता, 1 -1 2 3 0 -2 1 0 3. आणि विचारलं काय तुम्हाला त्यांनी, ॲडजॉईंट ए इंटू ए, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन विचारलं आहे. मग ॲडजॉईंट ए इंटू ए हे कम्प्लीट काढायच्या ऐवजी फक्त काय फाइंड आउट करा, डिटर्मिनंट ए इंटू आय, म्हणजेच डिटर्मिनंट फाइंड आउट करा. ओके, सो याचा डिटर्मिनंट जर मी फाइंड आउट केला तर बघा डिटर्मिनंट काय येईल याचा, 1 इन ब्रॅकेट 1चा कॉलम 1चा रो स्किप केला, 0 इंटू 3 0 मायनस -2 इंटू 0 0 मायनस -1 इन द ब्रॅकेट 3 इंटू 3 9 मायनस 1 इंटू -2 किती, -2 प्लस 2 इन ब्रॅकेट 3 इंटू 0 0 मायनस 1 इंटू 0 0. पहिला 0 झाला, हा मायनस मायनस प्लस 1 इन ब्रॅकेट, हे मायनस मायनस प्लस 9 प्लस 2 आणि शेवटचा पण ब्रॅकेट 0 होईल. 9 प्लस 2 किती रे, 11. डिटर्मिनंट तुमचा 11 आला. ओके, मग आता तुम्हाला विचारलं काय होतं त्यांनी की ॲडजॉईंट ए इंटू ए याची व्हॅल्यू विचारली होती. करेक्ट, इज इक्वल टू काय आला, डिटर्मिनंट ए इंटू आय. सो डिटर्मिनंट ए ची व्हॅल्यू किती आली, 11. आणि आय म्हणजे कोणता मॅट्रिक्स असतो, आयडेंटिटी मॅट्रिक्स 3x3चा. 1 0 0 0 1 0 0 0 1 हे आपल्याला माहिती आहे. 11 ने मल्टिप्लाय करा, मग काय होईल, 11 0 0 0 11 0 0 0 11. हे झालं आन्सर 62चं. करेक्ट आहे, दिस इज द आन्सर ऑफ 62. कळलं सगळ्यांना. सो असं त्याला सॉल्व करायचं होतं. तुम्हाला मी जेवढे क्वेश्चन्स कालच्या पेपरमध्ये तुम्हाला दिसले बघा, 25चे 25 क्वेश्चन, हे सगळे PYQs होते, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स आहे CETचे. ओके, मग बघा तुम्हाला मार्क्स किती आले, मग त्याच्यानुसार तुम्हाला तुमचा अंदाज लावता येईल बघा की आपला किती अभ्यास झाला, किती अभ्यास करायचा बाकी आहे. ठीक. आता क्वेश्चन नंबर 63. सगळ्यांकडे पेपर आहे ना रे. ओके, इथं बघा क्वेश्चन नंबर 63 आहे. हा काय दिलंय तुम्हाला, एक पी मॅट्रिक्स दिलाय बघा, 1 अल्फा 3 1 3 3 2 4 4. हा ॲडजॉईंट मॅट्रिक्स आहे. काय हा, ॲडजॉईंट मॅट्रिक्स, बरोबर. आणि कोणाचा, एचा. आणि त्या एचं डिटर्मिनंट तुम्हाला दिलंय बघा, डिटर्मिनंट दिलंय 4. तर हा अननोन अल्फा फाइंड आउट करायचा आहे. ओके, हां. सो क्वेश्चन नंबर 63 असा आहे, इथं लिहितो मी परत. क्वेश्चन नंबर 63 आहे. तुम्हाला पी म्हणजेच तो ॲडजॉईंट ए आहे. ठीक आहे, ॲडजॉईंट हा मॅट्रिक्स काय दिला आहे, 1 अल्फा 3 1 3 3 1 3 3 2 4 4. ओके, हा ॲडजॉईंट मॅट्रिक्स आहे कोणाचा, एचा. आणि आणखीन एक व्हॅल्यू तुम्हाला काय दिली आहे, डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू 4. तर तुम्हाला इथालचा अल्फा फाइंड आउट करायचा आहे. ओके, आता जो स्टार्ट केला बघा मी क्वेश्चन, तो 59 मध्ये तुम्हाला मी काय सांगितलं आहे की डिटर्मिनंट ऑफ ॲडजॉईंट ए हा काय असतो,
ओरिजिनल मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट रेस टू n मायनस वन. बरोबर. मग आता हा अल्फा ह्या ॲडजॉईंट एच्या मॅट्रिक्समध्ये आहे. सो मी पुन्हा तीच थेरम वापरणार आहे. कोणती? जी तुम्हाला मी 59ला सांगितली. सो मी इथं असं लिहितो, वी हॅव डिटर्मिनंट ऑफ ॲडजॉईंट ए इज इक्वल टू काय असणार आहे? गिव्हन मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट रेस टू n मायनस वन. हे आपल्याला माहिती आहे. बरोबर. आता ॲडजॉईंट एचा डिटर्मिनंट कसा करायचा फाइंड आउट? डिटर्मिनंट सगळ्यांना माहिती आहे. पहिल्या रोसाठी मी सॉल्व करणार. बरोबर. वाटलंच अगोदर मी ॲडजॉईंट ए ऑफ डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढतो. हे बघा रे, डिटर्मिनंट ए किती दिला आहे तुम्हाला प्रॉब्लेममध्ये? 4. ओके. रेस टू n मायनस वन. हा मॅट्रिकची ऑर्डर काय रे? ऑर्डर काय आहे मॅट्रिकची? 3/3. 3/3. आता पॉवर आहे n मायनस वन. मग n ची व्हॅल्यू किती घेऊ? n ची व्हॅल्यू किती घेऊ मी? 3. बरोबर. मग हे झालं 3 मायनस वन 4. 3 मायनस वन म्हणजे 2. 4चा पॉवर 2 किती झाला? 16 झाला. डिटर्मिनंट ऑफ ॲडजॉईंट ए किती झाला? 16. बरोबर. मग आता डिटर्मिनंट ऑफ ॲडजॉईंट कसा काढायचा? हा ॲडजॉईंट ए मॅट्रिक्स तुम्हाला दिलेला आहे. डिटर्मिनंट काढायची प्रोसेस तुम्हाला माहिती आहे. बरोबर. 1 लिहिला बघा अगोदर आपण. 1चा रो 1चा कॉलम स्किप केला. करा कॅल्क्युलेशन. 3 × 4 12 मायनस 3 × 4 12 मायनस मिडल टर्म अल्फा इन द ब्रॅकेट. अल्फाचा कॉलम अल्फाचा रो स्किप केला. 1 × 4 4 मायनस 2 × 3 6 प्लस 3. 3चा कॉलम 3चा रो स्किप केला. 1 × 4 4 मायनस 2 × 3 6 इक्वल टू किती रे? हे इक्वल टू आहे 16. सो हा 12 मायनस 12 होईल 0. मायनस अल्फा 4 मायनस 6 किती रे? -2 प्लस 3. 4 मायनस 6 किती? -2 16. इथं मायनस इथं मायनस 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 काय होईल? प्लस 2 अल्फा. ओके. 3 × -2 किती? 3 × -2 -6 इज इक्वल टू 16. -6 ला आता इकडे घ्या राईट साईडला. राईट साईडला गेल्यावरती काय होईल? तो प्लस होईल. म्हणजे 2 अल्फा इज इक्वल टू 16 प्लस 6. 16 प्लस 6 किती झाला हा? 22. 22 ला 2 ने डिवाइड होईल. मग अल्फाची व्हॅल्यू काय झाली? 11. ऑप्शन कोणता रे मग 11? ऑप्शन काय आहे 11चं? ए बी 1 2 3 4 कोणता येत आहे? 4. बरोबर. समजलं कसं सॉल्व्ह होतं हा प्रॉब्लेम? हे लक्षात ठेवा फक्त. हा CET साठी म्हणजे तुम्हाला काय करावं लागणार नाही. इथं थेरी मेथडने जावं लागणार नाही. ठीक आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर 65 बघा काय होता. हां 65 66 64 पासून 64 65 66 आणि 67 हे एकाच मेथडचे क्वेश्चन्स आहे. हां बघा मी त्याला 1 बाय 1 सॉल्व्ह करतो. 64 मध्ये काय? इफ a² - a प्लस i इज इक्वल टू 0 तर तुम्हाला ए इनवर्स विचारला आहे. ठीक आहे. चला घेऊया आपण 64. a² - a प्लस i इज इक्वल टू 0 तर आपल्याला ए इनवर्स फाइंड आउट करायचं आहे. बघा रे मी आपण ज्यावेळेस इक्वेशन स्टडी केले ना त्यावेळेस मी तुम्हाला 2 फॉर्म्युले इम्पॉर्टंटली कोणते सांगितले होते? ए इंटू ए इनवर्स म्हणजे कोणत्याही मॅट्रिक्सला त्याच्या इनवर्सनी जर मल्टिप्लाय केलं तर आन्सर किती येतं रे? तुम्हाला माहिती? मला सांगा. हा आय. करेक्ट. आन्सर काय येतं? आय. अँड सेकंड वन, जर तुम्ही कोणत्याही मॅट्रिक्सला जर आय ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर किती येतं? नाही इथं येस तो मॅट्रिक्स ॲज इट इज म्हणजे ए इनवर्स. बस हे 2 फॉर्म्युले अप्लाय करायचे होते इथं. आता a² हे बघा रे, a² ला मी कसं लिहितो? a² ला लिहिलं मी a इंटू ए मायनस ए प्लस आय इज इक्वल टू 0. करेक्ट. आता थ्रू आउट मल्टिप्लाय करा ए इनवर्सने. लेफ्ट साईडला मल्टिप्लाय करायचा सगळ्यांना. ए इनवर्सने मल्टिप्लाय करतो मी. म्हणजे पहिल्या टर्मला मल्टिप्लाय केलं ए इनवर्स इंटू हा ए इंटू ए ॲज इट इज मायनस या एला पण कशाने मल्टिप्लाय करा? ए इनवर्स इंटू ए प्लस आयला पण कशाने मल्टिप्लाय करा? ए इनवर्स इंटू आय इज इक्वल टू 0ला मल्टिप्लाय केलं तर 0च राहील. बरोबर. आता मला सांगा ए इनवर्स इंटू ए याची व्हॅल्यू काय येईल?
आय आय इंटू ए मायनस परत ए इनवर्स इंटू ए काय येईल हा आय आय आणि ए इनवर्स इंटू आय काय येईल ए इनवर्स ए इनवर्स इज इक्वल टू 0. आता मला सांगा आय इंटू ए काय येईल रे ए परत मायनस आय प्लस ए इनवर्स इज इक्वल टू 0. आपल्याला काय फाइंड आउट करायचं होतं ए इनवर्स हे दोघांना काय करा या दोघांना राईट साईडला पाठवा म्हणजे राईट साईडला गेल्यावर काय होईल ए इनवर्स इज इक्वल टू मायनस आय होईल प्लस आय प्लस ए काय होईल मायनस ए. सो आन्सर होतं याचं करेक्ट ए इनवर्सचं आय मायनस ए ऑप्शन येस एनीवन तुमच्याकडे पेपर असेल तर ऑप्शन सांगा आय मायनस ए ऑप्शन सेकंड 64चा ऑप्शन सेकंड होता. ठीक आहे आता असेच आपल्याला 65 66 आणि 67 सॉल्व्ह करायचे. ठीक आहे चला आपण लगेच 65 ट्राय करूया. 65चा क्वेश्चन काय आहे चला क्वेश्चन पेपरमध्ये दाखवतो ज्यांच्याकडे नाही येत ते ग्रुपला टाकला होता त्यासाठी मी कालच क्वेश्चन पेपर हा हे बघा इफ ए इज अ स्क्वेअर मॅट्रिक आणि इक्वेशन काय दिलंय ए स्क्वेअर मायनस 4a मायनस 5y इज इक्वल टू 0 तर आपल्याला ए इनवर्स फाइंड आउट करायचं आहे. परत इक्वेशन फक्त चेंज आहे इथं. सो इक्वेशन आहे ए स्क्वेअर मायनस 4a मायनस 5y इज इक्वल टू 0. सांगा वरच्यासारखंच करायचं बघा ए स्क्वेअरला आपण कसं लिहिलं ए इंटू ए यस एनीवन मला सांगा स्टेप काय लिहू पहिली ए इंटू ए मायनस 4a मायनस 5y इज इक्वल टू 0. याला कशाने मल्टिप्लाय करू थ्रू आउट ए इनवर्स लेफ्ट साईडला. सो ए इनवर्स इंटू ए मायनस 4 ए इनवर्स इंटू ए मायनस 5 ए इनवर्स इंटू आय इज इक्वल टू 0. आता इथं ए इनवर्स इंटू ए ची व्हॅल्यू काय असेल आय आय इंटू ए मायनस हा 4 परत इथं ए इनवर्स इंटू ए ची व्हॅल्यू काय असेल आय मायनस 5 सांगा ए इनवर्स इंटू आय याची व्हॅल्यू काय येईल ए इनवर्स करेक्ट इज इक्वल टू 0. आय इंटू ए काय रे परत आय इंटू ए गाणे कोणाचे वाजतायत रे मायक्रोफोन फक्त तुम्ही आन्सर सांगण्यासाठी चालू करत चला परत बंद करत चला जरा बाकीच्यांना डिस्टर्ब नको आहे. ठीक आहे आय इंटू ए काय येतो ए करेक्ट ए मायनस हा 4i मायनस हा 5 ए इनवर्स इज इक्वल टू काय होईल 0 बरोबर. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे परत इथं ए इनवर्स. ठीक आहे म्हणजे काय केलं मी 5 ए इनवर्सला मी राईट साईडला पाठवलं म्हणजे लेफ्ट साईडला कोण राहील इथं लिहितो चला ए मायनस 4i आणि 5 ए इनवर्स मी राईट साईडला पाठवला तो प्लस झाला करेक्ट. म्हणजेच आपल्याकडे राहिलं काय आता ए असं लिहितो परत ती स्टेप फक्त रिपीट केल्या ए मायनस 4i इज इक्वल टू 5 ए इनवर्स. आता हा जो 5 ए इनवर्सला मल्टिप्लाय आहे त्याला लेफ्ट साईडला घेऊन या इकडे तो डिवाइड होईल म्हणजे 1/5 इन ब्रॅकेट ए मायनस 4i ही व्हॅल्यू कोणाची झाली ए इनवर्स. मग सांगा रे कोणतं ऑप्शन आहे करेक्ट ऑप्शन कोणत्या ऑप्शन मध्ये होतं हे 1/5 इन ब्रॅकेट ए मायनस 4i ऑप्शन सेकंड परत. ओके आन्सर ऑप्शन सेकंड. हा होता 65 नंबरचा क्वेश्चन. ओके चला पुढे जाऊया आपण 66 काय बघा आता क्वेश्चन नंबर 66 इफ ए इज इक्वल टू सांगायला दिसतंय ना रिपीट व्यवस्थित थोडी मोठी केली अजून हे बघा आता 66 नंबर इफ ए इज इक्वल टू 3 1 मायनस 1 2 आणि परत इक्वेशन दिलंय काय दिलं इक्वेशन आता ए स्क्वेअर मायनस 5a प्लस 7i इज इक्वल टू 0. आता विचारलाय आपल्याला आय काढायचं इथं. ठीक आहे इक्वेशन काय आहे ए स्क्वेअर मायनस 5a
प्लस 7i इज इक्वल टू 0. आणि आपल्याला कोणता मॅट्रिक्स काढायचा इथं? आय मॅट्रिक्स काढायचा. आय मॅट्रिक्स. आता कसं करणार बघा परत हा. ए स्क्वेअरला कसं लिहू रे मी? ए इंटू ए मायनस 5a प्लस 7i इज इक्वल टू 0. इनवर्सने मल्टिप्लाय करा थ्रू आउट. इनवर्सने मल्टिप्लाय केल्यावरती काय होईल? ए इनवर्स इंटू ए मायनस 5a प्लस इनवर्स प्लस 7 इज इक्वल टू इनवर्स 0. बोला. ए इनवर्स इंटू ए काय असतो? आय आय इंटू ए मायनस मायनस परत ए इनवर्स इंटू ए 5i प्लस ए इनवर्स इंटू आय 7 इनवर्स इज इक्वल टू 0. आय इंटू ए मायनस 5i प्लस 7 इनवर्स इज इक्वल टू 0. ओके. आपल्याला आता आय फाइंड आउट करायचा आहे. सो जो मायनस 5i दिसतोय ना आपल्याला, हा मायनस 5i कुठं पाठवा? राईट साईडला. म्हणजे इकडे कोण राहील? ए प्लस प्लस ए इनवर्स इज इक्वल टू 5i. मायनस 5 आपल्याला आता हा जो 5 आहे, जो आय ला मल्टिप्लाय इकडे येऊन काय होईल? तो डिवाइड होईल. डिवाइड म्हणजे 1/5 इन ब्रॅकेट ए प्लस 7 ए इनवर्स इज इक्वल टू आय. म्हणजेच आपला आय काय होईल? 1/5 टाइम्स ए, म्हणजे 5 आतमध्ये घेतला ब्रॅकेटमध्ये, 7/5 ए इनवर्स. बघा काय आलं? 1/5 ए प्लस 7/5 ए इनवर्स. सो कोणतं ऑप्शन आहे बघा ते? 1/5 ए हे बघा, पहिलंच 1/5 ए प्लस आहे ना, डिनॉमिनेटरला 5 आहे, 7/5 ए इनवर्स. सो करेक्ट ऑप्शन इज फर्स्ट. ऑप्शन फर्स्ट. ठीक आहे. आता याच्यासारखाच क्वेश्चन होता पुढचा आपला 67 नंबरचा. 67 मध्ये काय बघा, हा क्वेश्चन दाखवतो मी. हा लास्ट वाला काय दिलंय? इफ ए इज अ नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स आणि दोन मॅट्रिक्सचं इथं मल्टिप्लिकेशन, म्हणजे दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन आहे. ए मायनस 2i पहिल्या ब्रॅकेटमध्ये आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए मायनस 4i इज इक्वल टू 0. करेक्ट. तर आपल्याला विचारलंय 1/6a प्लस 4/3 ए इनवर्सची व्हॅल्यू. ठीक आहे ना? ओके. ते ब्रॅकेट मी इथं लिहितो आता. 67 मध्ये आपले ब्रॅकेट आहेत ए मायनस 2i पहिल्या ब्रॅकेटमध्ये, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये ए मायनस 4i इज इक्वल टू 0. ब्रॅकेट मल्टिप्लिकेशन माहिती ना कसं करतो आपण? सो ए ने अगोदर मल्टिप्लाय केलं मी ए मायनस 4i ला, मायनस 2i ने मल्टिप्लाय केलं मी ए मायनस 4i ला इज इक्वल टू 0. करा मल्टिप्लिकेशन. ए इंटू ए स्क्वेअर, पण त्याला मी ए इंटू ए लिहितो, बरोबर. मायनस 4 इंटू ए इंटू आय मायनस, आता 2i ने आतमध्ये मल्टिप्लाय करा, हा झाला 2 इंटू ए इंटू आय, हा मायनस प्लस 2 इंटू 4 8 इंटू आय इंटू आय. ए स्क्वेअर लिहायच्या ऐवजी मी ए इंटू ए लिहिलं आणि आय स्क्वेअर लिहायच्या ऐवजी मी आय इंटू आय लिहिला. ठीक आहे. हां, आता थोडं सिम्प्लिफिकेशन करतो मी आधी, बरोबर. सो ए इंटू ए ॲज इट इज मायनस 4. मला सांगा रे, ए इंटू आय काय असतो? ए इंटू आय काय येईल? ए मायनस परत ए इंटू आय ए, आणि आय इंटू आय काय येईल रे? आय म्हणजे मॅट्रिक्स मध्ये कोण असतो रे? 1. बरोबर. 1 इंटू 1 चा आन्सर काय असतं? 1 इंटू 1 1. मग मला सांगा त्याच लॉजिकने आय इंटू आय चा आन्सर काय येईल? आय. 1 इंटू 1 जर 1 असेल तर आय इंटू आय काय येतो? आयच येतो. ठीक आहे. इज इक्वल टू 0. सो ए इंटू ए मायनस, हे बघा, हा मायनस 4a, हा मायनस 2a, हा झाला मायनस 6a प्लस 8i इज इक्वल टू 0. आता याला काय करा? इनवर्सनी मल्टिप्लाय करा. ठीक आहे. सो ए इनवर्स इंटू ए मायनस 6 ए इनवर्स इंटू ए प्लस 8 ए इनवर्स इंटू आय इज इक्वल टू 0.
बरोबर. मग ए इनवर्स इंटू ए काय झाला आय इंटू ए आय मायनस परत ए इनवर्स इंटू ए काय झाला आय प्लस आय सांगा ए इनवर्स इंटू आय काय होईल A inverse. इज ए इक्वल इनवर्स टू 0. 0 इथं आय इंटू ए मायनस A 6 इंटू आय 6 आहे ॲज इट इज हा आणि हा 8 ए इनवर्स ॲज इट इज. आता तुम्ही जर बघितलं ना आपला क्वेश्चन परत तर लेफ्ट हँड साईडला कोण आहे बघा क्वेश्चनमध्ये हे बघा इथं 1/6 ए ची एक टर्म आहे आणि इनवर्सची एक टर्म आहे बरोबर. ए आणि ए इनवर्सला काय करा लेफ्ट साईडला ठेवा. ए म्हणजे ही टर्म आणि ही टर्म लेफ्ट साईडला ठेवा आणि आयला पाठवा राईट साईडला. म्हणजे तर काय होईल ए प्लस 8 ए इनवर्स inverse. इज इक्वल टू हा झाला 6 आय करेक्ट. आता 6 ने इकडे डिवाइड करा म्हणजे काय होईल तो 1/6 इन ब्रॅकेट ए प्लस 8 Plus ए 8 इनवर्स. inverse. इकडे फक्त आय राहिला 6 घ्या ब्रॅकेटमध्ये 1/6 ए 6 plus A a by plus 6 A a inverse is equal to I. So therefore we get 1/6 a 8/6 म्हणजे कोण रे 4/3 4/3 आणि हीच तर लेफ्ट हँड साइड होती बघा 1/6 a. बघा तुम्ही क्वेश्चन मध्ये मी तुम्हाला परत क्वेश्चन दाखवतो हे बघा लेफ्ट हँड साइड काय 1/6 a प्लस 4/3 a इनवर्स आहे का 1/6 a प्लस 4/3 a इनवर्स आणि इक्वल टू कोण आलं मग इक्वल टू आला आय. आय सो आपला आन्सर काय असेल मग आय. बघा बरं आय कोणत्या ऑप्शन मध्ये होता फर्स्ट फर्स्ट ऑप्शन. येस first option. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन फर्स्ट. ओके ऑप्शन फर्स्ट समजलं हे ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर 68. क्वेश्चन नंबर 68 मध्ये काय दिलंय तुम्हाला द एलिमेंट ऑफ सेकंड रो and third column in the inverse of. हा मी पेज दाखवतो तुम्हाला ते माझ्याकडे आहे इथं हे बघा हे 69 नंबरचा क्वेश्चन आहे. द एलिमेंट ऑफ सेकंड रो अँड थर्ड कॉलम इन द इनवर्स ऑफ कोणाच्या इनवर्समध्ये या मॅट्रिक्सच्या इनवर्समध्ये. ओके क्वेश्चन व्यवस्थित वाचला गेला पाहिजे होता हा. तुम्हाला असा एलिमेंट विचारला आहे जो सेकंड रो आणि थर्ड कॉलममध्ये प्रेझेंट आहे पण कोणाच्या इनवर्स मॅट्रिक्सच्या. कोणाचा इनवर्स घ्यायचा आहे तुम्हाला जो क्वेश्चनमध्ये दिला आहे तो. समजा मी त्याला ए कन्सिडर केलं ओके आणि तो मॅट्रिक्स तुम्हाला दिलेला आहे 1 2 1 2 1 0 -1 0 1 बरोबर. या मॅट्रिक्सच्या इनवर्समध्ये म्हणजे या मॅट्रिक्सचा अगोदर इनवर्स फाइंड आउट करायचा आहे आणि इनवर्स फाइंड आउट केल्यावरती चेक करायचं आहे की सेकंड रो आणि थर्ड कॉलम याच्यामध्ये कोणता एलिमेंट येईल. हा क्वेश्चन होता. जर तुम्ही स्ट्रेट फॉरवर्ड मेथडनी जर गेले तर तुम्हाला कमीत कमी इनवर्स फाइंड आउट करायला लागतात बघा 2 ते 3 मिनिट म्हणजे खूप स्पीड असेल तरीही किंवा 5 मिनिट आपण धरूया. सो आपल्याला फक्त काय करायचं इथं हे बघा एकच एलिमेंट विचारला आहे ना. सो एक एलिमेंट जर विचारला असेल तर एका एलिमेंटसाठी काय करायचं आहे पूर्ण मॅट्रिक्सचा इनवर्स फाइंड आउट नाही करायचा. ओके टाइम सेव्ह करायचा आहे आपल्याला. आता हे बघा मी तुम्हाला याच्यामध्ये एक मेथड सांगतो काय करायचं आहे. एकच एलिमेंटचा इनवर्स लागतोय. सो हे बघा समजा गिवन मॅट्रिक्स आहे आपला ए याच्या पोझिशन्स काय असतात A11 A12 A13 A13 A21 A21 A22 A23 3 A31 A31 A32 A33 बरोबर. 3 सर तिथं A32 झालंय. A33 सर बरोबर ना A33 हो दिसलं ना A33 आता हो ओके हो येस सॉरी माय मिस्टेक होती. हां आता बघा जर तुम्हाला इनवर्स फाइंड आउट करायचं असेल ना तर इनवर्स फाइंड आउट करण्याची स्टेप्स काय आहेत रे स्टेप्स. पहिली स्टेपला काय करतो आपण डिटर्मिनंट फाइंड आउट करतो करेक्ट आहे. हो हां पहिल्या स्टेपला डिटर्मिनंट फाइंड आउट करतो आपण डिटर्मिनंट. त्यानंतर सेकंड स्टेपला काय फाइंड आउट करतो आपण चला थोडी जागा सोडतो मी इथं. सेकंड स्टेपला आपण काय फाइंड आउट करतो मायनर करेक्ट. मायनस तिसऱ्या स्टेपला आपण काय फाइंड आउट करतो कोफॅक्टर फॅक्टर.
बरोबर, म्हणजे मायनर आणि को फॅक्टर असं इथे. त्यानंतर आपण काय फाइंड आउट करणार आहे, को फॅक्टर मॅट्रिक्स, त्यानंतर ॲडजॉईंट मॅट्रिक्स, बरोबर. आणि सगळ्यात शेवटी काय असतं आपलं ए इनवर्स. ए इनवर्सचा फॉर्म्युला काय आहे, 1 अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉईंट ऑफ ए. करेक्ट, हे आपल्याला लागतंय. आता हे बघा, मला सांगा डिटर्मिनंट ए. चला डिटर्मिनंट ए मी, कारण आता इनवर्स फाइंड आउट करायचा म्हणल्यावरती डिटर्मिनंट ए तर मला काढावंच लागणार आहे, कारण इनवर्सच्या फॉर्म्युल्यामध्ये डिटर्मिनंट येतोय. सगळ्यात अगोदर मी काय करतो, डिटर्मिनंट फाइंड आउट करतो. ओके, ऑलवेज कधी पण तुम्हाला इनवर्स काढायचं असेल बघा, CET साठी सॉल्व करा किंवा थिअरी पेपरमध्ये तुम्हाला डिटर्मिनंट फाइंड आउट करावाच लागतो. सो 1 इन द ब्रॅकेट, 1चा कॉलम 1चा रो मी स्किप केला, 1 इंटू 1 किती 1 मायनस 0 1 minus 0 मायनस 2 इन ब्रॅकेट, 2चा कॉलम 2चा रो स्किप केला, 2 इंटू 1 2 मायनस 0 प्लस 1 इन ब्रॅकेट, 1चा कॉलम 1चा रो स्किप केला, 2 इंटू 0 0 मायनस 1 इंटू 1 किती -1. minus 1 इथं पहिल्या ब्रॅकेटमध्ये किती राहील रे 1, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये किती राहिला 2, तिसऱ्या 2 ब्रॅकेटमध्ये किती राहिला 1 प्लस 1 1. 1 बघा हे 1 इंटू 1 1 मायनस 2 इंटू 2 किती रे 4, 4 प्लस 1 2, हा मायनस 4 आणि प्लस 2. डिटर्मिनंट मायनस 2 येतोय का रे, जर कोणी कॅल्क्युलेट केला असेल तर ठीक आहे. ऑप्शन नाही, हा तशी डिटर्मिनंट आला, हा आपल्याला इनवर्स मधला इलिमेंट करायचा. ठीक आहे, आता सगळ्यांनी 2 मिनिटं लक्ष द्या. डिटर्मिनंट फाइंड आउट केला, मला कम्प्लीट मॅट्रिक्सचा इनवर्स फाइंड आउट नाही करायचा आहे. आता मी एक सिंपल क्वेश्चन विचारतो, आपण मायनर फाइंड आउट करणार, को फॅक्टर फाइंड आउट करणार, ठीक आहे ना, त्याच इलिमेंटचा फाइंड आउट करायचा जो इलिमेंट मला विचारलाय तोच. त्यानंतर इथं को फॅक्टर मॅट्रिक्स आहे आणि पुढं कोण आहे, ॲडजॉईंट मॅट्रिक्स आहे, बरोबर. को फॅक्टर मॅट्रिक्सपर्यंत जी गिवन मॅट्रिक्स आहे ना तिची ऑर्डर अशीच राहते, ऑर्डर चेंज नाही होत. A11 A12 A13 ही ऑर्डर ॲज इट इज राहणार आहे. मी रिक्वेस्ट करतोय बघा, परत मायक्रोफोन मी सांगत काही असताना ऑफ ठेवत चला, ठीक आहे. तर अननेसरी मला तुम्हाला लेक्चरमधून बाहेर काढावं लागेल. हां, मी काय सांगत होतो, ज्यावेळेस तुम्ही को फॅक्टरपर्यंत येत आहे, को फॅक्टरपर्यंत तुमची ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स ॲज इट इज राहणार आहे. ओके, ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स तुमची चेंज होत नाही आहे. बट ज्यावेळेस तुम्ही को फॅक्टर मॅट्रिक्सपासून ॲडजॉईंट मॅट्रिक्स जर कडे गेले तर तुम्हाला रिलेशन माहिती बघा. मला सांगा रे, आपण को फॅक्टर मॅट्रिक्समधून ॲडजॉईंट मॅट्रिक्स कसा करतो तयार, काय प्रोसेस काय ती विचारल्यावरती मायक्रोफोन ऑन करू शकता रे. रोचा कॉलम येस, आपण रोचा कॉलम करतो, म्हणजेच काय करतो, ट्रान्सपोज फाइंड आउट करतो, बरोबर आहे. मग ट्रान्सपोज फाइंड आउट करतो म्हणजे तुम्हाला ॲडजॉईंट मॅट्रिक्स भेटतो. आता समजा व्यवस्थित बघा सगळ्यांनी, इथं मी काय करतो, याचा ॲडजॉईंट एची फक्त ऑर्डर लिहितो. हा ऑर्डर, एलिमेंट्स काय येणार मला माहीत नाही आहे, बट मला एक कळलं की ज्यावरून ओरिजिनल मॅट्रिक्स आणि ॲडजॉईंट मॅट्रिक्स हे एकमेकाचे ट्रान्सपोज असतात. मग आता इथं तुमचे एलिमेंट्स असे लिहू करे मी, मग ओरिजिनल मॅट्रिक्समध्ये A11 A12 A13 हा रो वाईज होता, त्याचा कॉलम होऊन जाईल, म्हणजे A11 A12 A13. सेकंड कॉलम काय होईल, A21 A22 A33. आणि थर्ड कॉलम काय होईल, A31 A32 A33, बरोबर का. तर A23 आहे, तुम्ही A33 डबल लिहिलंय कुठं A2 A11 दुसऱ्या रो A21 A22, येस 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 सॉरी, आणि इथं A23 A33 इथं काय आला A23. नेक्स्ट A31 A32 आणि A33, बरोबर. आता परत क्वेश्चनकडे या. क्वेश्चनमध्ये तुम्हाला जो विचारला आहे ना तो इलिमेंट इनवर्स मॅट्रिक्समधला आहे, आणि इनवर्स मॅट्रिक्समधला कोणता आहे, सेकंड रो आणि थर्ड कॉलम. सो हे बघा रे, इनवर्सचा फॉर्म्युला मी इथं खाली लिहिला आहे. इनवर्स म्हणजे कोण असतो, 1 अपॉन डिटर्मिनंट ए इंटू ॲडजॉईंट ए. म्हणजे इनवर्समध्ये ॲडजॉईंट हा मॅट्रिक्स येतो, हा तो मॅट्रिक्स आहे समजा. ओके, ही त्याची सेकंड रो आहे, बरोबर आहे ना, ही त्याची सेकंड रो आहे, आणि हा त्याचा थर्ड कॉलम आहे. म्हणजे कोणता इलिमेंट त्यांनी विचारला रे आपल्याला, त्याची पोझिशन काय. तुम्हाला ह्या मॅट्रिक्समध्ये त्याची पोझिशन काय दिसतीये, A32 दिसती का. हा इनवर्स ॲडजॉईंट हा ऑलवेज इनवर्सचा पार्ट असतो ना रे. मग तुम्हाला इनवर्स मॅट्रिक्समधला विचारला आहे, हा झाला सेकंड रो, हा झाला थर्ड कॉलम, A32 विचारला आहे.
पण A32 ची ओरिजिनल पोझिशन ओरिजिनल मॅट्रिक्समध्ये कुठे आहे बघा, इथं आहे. हा तुमचा A32 आहे आणि दिलेल्या मॅट्रिक्समध्ये तो इलेमेंट कोणता आहे, तर तो इलेमेंट आहे 0. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, ह्या 0साठी कॅल्क्युलेशन करायचे फक्त. मग 0साठी मायनर फाइंड आउट करा. 0साठी मायनर काय येईल, 0चा रो 0चा कॉलम मी स्किप केला. ओके, 0चा रो मायनर माहिती सांगायला कसं करतो आपण कॅल्क्युलेट. 1 इंटू 0 किती 0 मायनस 2 इंटू 1 किती 2. सो मायनर आला माझा -2. आता काय फाइंड आउट करा, को फॅक्टर. ओके, को फॅक्टर फाइंड आउट करायचा. काय पोझिशन आहे इलेमेंटची, A32 आहे. को फॅक्टरचा फॉर्म्युला काय असतो, -1चा पावर 3 3 + 2 किती 5 इंटू मायनर, बरोबर. -1चा पावर 5 -1 आणि M32 किती आला तुमचा -2 आला. -1 -2 झाला तुमचा +2. करेक्ट. आता एकच इलेमेंट असल्यामुळं या 2 स्टेप आपल्या आता येणार नाही. को फॅक्टर मॅट्रिक्स पण फाइंड आउट करायची गरज नाही, ॲडजॉईंट मॅट्रिक्स सुद्धा फाइंड आउट करायची गरज नाही, कारण एकच इलेमेंट मी फाइंड आउट करून राहिलो. आणि मग एका इलेमेंटसाठी जे मला A इनवर्स फाइंड आउट करायचं आहे, मग A इनवर्स इज इक्वल टू 1 डिटर्मिनंट A. डिटर्मिनंट A किती आला आपला इथं आहे -2 इंटू ॲडजॉईंट A. ॲडजॉईंट A मध्ये फक्त एकच इलेमेंट कोणता 2, म्हणजे 2/-2 आन्सर काय आलं आपलं -1. So this is the simplest and quick method to find out the inverse element, inverse matrix मधला element. Complete inverse find out करायची गरज नाही. काय केलं, सेकंड ऑप्शन. ऑप्शन सेकंड. समजलं का काय केलं मी इथं. हो सर. गिवन मॅट्रिक्स होता A11 A12 A13 या पोझिशन मध्ये लिहिला मी, बरोबर आहे. कळतंय सगळ्यांना. आणि मी फक्त तुम्हाला रिलेशन लावायला लावलं की गिवन मॅट्रिक्स आणि ॲडजॉईंट मध्ये काय डिफरन्स आहे, फक्त ऑर्डर. इलेमेंट्स काय येतील मला माहीत नाही आहे, मी फक्त ऑर्डर लिहिली बघा. म्हणजे काय चेंज केली, ऑर्डर. जे रो होते ते कॉलम केले. मग मी क्वेश्चनकडे आलो. क्वेश्चन काय होता, सेकंड रो आणि थर्ड कॉलम. हे बघा, मी ॲडजॉईंटमध्ये सेकंड रो आणि थर्ड कॉलमला मार्क केलं. तो पॉईंट झाला माझा A32. A32 ला काय करायचं, फक्त ओरिजिनल मॅट्रिक्समध्ये फिक्स करायचं. A32 मध्ये इथं येतो, हा A32 माझा ओरिजिनल, आणि तो इलेमेंट कोणता होता 0. मग फक्त तुम्हाला काय करायचं आहे, जो ओरिजिनल मॅट्रिक्समध्ये तो इलेमेंट सापडला की त्याचं मायनर फाइंड आउट करा, को फॅक्टर फाइंड आउट करा आणि आलेल्या को फॅक्टरला डिटर्मिनंटने डिवाइड करा. सो डायरेक्टली तुम्हाला तो इनवर्स मॅट्रिक्समधला इलेमेंट भेटतो. आलं लक्षात. हे झालं बघा 68चं. करेक्ट. आता 69 ह्याच मेथडनी होता. मी डायरेक्ट क्वेश्चन पेपर ओपन करतो 69साठी. हे बघा, आता 69 मध्ये विचारलं काय तुम्हाला, 69 मध्ये विचारलं फर्स्ट रो अँड थर्ड कॉलम ऑफ द इनवर्स ऑफ द मॅट्रिक्स. चला, मी फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम समजा. मी पुढच्या पेजवरती येतो, इथलं पेज एंड झालंय. तो मॅट्रिक्स असा आहे 69 वर करा. समजा त्याला मी A नाव दिलं. 1 2 -3 0 1 2 0 0 1. ओके, हा मॅट्रिक्स मी परत कोणत्या फॉर्ममध्ये लिहिला, A11 A12 A13 A21 A22 A23 A31 A32 A33. बरोबर. ॲडजॉईंट A कोणत्या फॉर्ममध्ये येईल, रोचे कॉलम होतील फक्त A11 A12 A13 A21 A22 A23 A31 A32 A33. क्वेश्चनमध्ये काय विचारलं त्यांनी, मी इथं लिहितो. क्वेश्चनमध्ये आपल्याला विचारलंय तो इनवर्स मॅट्रिक्स मधला इलेमेंट पाहिजे आणि तो कुठं आहे, फर्स्ट रो अँड थर्ड कॉलम. थर्ड कॉलम हे बघा रे. इनवर्स मॅट्रिक्स, इनवर्स ॲडजॉईंट हा इनवर्स मॅट्रिक्सचा पार्ट आहे. सो फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम म्हणजे कोणता इलेमेंट आला रे, फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम. करेक्ट. A31. याला कुठं फिक्स करायचं, ओरिजिनल मॅट्रिक्समध्ये. ओरिजिनल मॅट्रिक्समध्ये A31 कुठे इथं असतो, थर्ड रो फर्स्ट कॉलम, आणि तो इलेमेंट कोणता आहे 0. म्हणजे मला काय करायचं माहिती आहे का, जो विचारलेला इलेमेंट जो आहे ना आपल्याला तो फाइंड आउट करण्यासाठी सगळ्यात अगोदर डिटर्मिनंट फाइंड आउट करा, त्यानंतर मायनर फाइंड आउट करा कोणाचा 0चा, त्यानंतर त्याचा को फॅक्टर फाइंड आउट करा. बरोबर. मी एक सिंगल इलेमेंट फाइंड आउट करतोय, त्यामुळे को फॅक्टर मॅट्रिक्स येणार नाही, ॲडजॉईंट मॅट्रिक्स येणार नाही.
डायरेक्ट ए इनवर्सचा फॉर्म्युला 1 डिटर्मिनंट ए इंटू ॲडजॉईंट ए असा फॉर्म्युला असतो. ॲडजॉईंट एच्या जागेवरती जो इथं को फॅक्टरचा इलेमेंट येईल तो घ्यायचा आहे. ओके, समजलंय? मला सांगा रे मग डिटर्मिनंट किती आला याचा, जर कुणी फाइंड आउट केला असेल तर. 1. ओके, डिटर्मिनंट 1 आला, करेक्ट आहे, हा 1 येतो. मायनर काय येईल बघा, झिरोचा मायनर. सो झिरोचा कॉलम, 7. झिरोचा रो मी स्किप केला, सो तो येईल 2 इंटू 2 4 मध्ये साईन मायनस, -3 इंटू 1 -3, मायनस मायनस प्लस झाला, 4 + 3 आला 7. गुड. को फॅक्टर काय येईल रे ह्या पोझिशनचा, A31 आहे, म्हणजे -1चा पॉवर ह्या दोघांची ॲडिशन 3 + 1 4 इंटू मायनर M31, म्हणजे -1चा पॉवर 4 1, M31 तुमचा 7 आहे, 7 बरोबर. म्हणजे जो इलेमेंट मला त्यांनी विचारला होता फर्स्ट रो आणि थर्ड कॉलममधला, त्याचा आन्सर येईल मग ए इनवर्स इज इक्वल टू 1 डिटर्मिनंट ए 1 आणि ॲडजॉईंट ए काय आहे, सॉरी ॲडजॉईंट जागी काय घ्यायचं आपल्याला, को फॅक्टर आहे 7. 7/1 किती आन्सर 7. सो करेक्ट ऑप्शन काय येईल रे, 7 कोणत्या ऑप्शनमध्ये आहे, Option 4. ऑप्शन 4. सो ऑप्शन 4 इज द आन्सर. ठीक आहे. तसंच तुम्हाला 70 सॉल्व करायचं आहे. 70 जर तुम्ही सॉल्व करायला घेतला ना तर त्याचा डिटर्मिनंट 10 येतो. ओके, आणि डिटर्मिनंट तुम्हाला त्या इनवर्समध्ये तो डिटर्मिनंट बाहेर दिसेल. याचा मिनिंग काय की तुम्हाला फक्त तो अल्फा फाइंड आउट करायचा असेल. ओके, सगळ्यांना क्वेश्चन पेपर मी दाखवतो अगोदर. 70 नंबरमध्ये काय आहे, हा ए मॅट्रिक्स आहे आणि ए मॅट्रिक्सचा हा इनवर्स आहे. ओके, बी मग हे जर 10 मी त्या बाजूला घेतला ना तो 1/10 होईल आणि ए मॅट्रिक्सचा डिटर्मिनंट हा 10 येतो. कॅल्क्युलेट तुम्ही करून बघा. ओके, सो डिटर्मिनंट त्यांनी बाहेर ठेवलेला आहे. आपल्याला फक्त काय फाइंड आउट करायचं आहे, अल्फा फाइंड आउट करायचा आहे. आता मला सांगा, अल्फा हा जो आहे तो ओरिजिनल मॅट्रिक्समध्ये खूप तिची पोझिशन काय असेल, मला मायनर आणि को फॅक्टर फाइंड आउट करण्यासाठी. अल्फा कुठं प्रेझेंट आहे रे, बघा हा सेकंड रो आहे 5 0 अल्फा आणि थर्ड कॉलम हा जो अल्फा आहे ना तो ओरिजिनल मॅट्रिक्समध्ये त्याची पोझिशन काय असेल. मी काय विचारतो समजतंय का, बघा अल्फा तुमचा इथं येतो, इथं आहे अल्फा, इथं इनवर्स मॅट्रिक्समध्ये अल्फा तुमचा इथं आहे. ठीक आहे, मी दुसऱ्या पेनने याला मार्क करतो, आता ब्ल्यू घेतो 70साठी बरं करे. हा समजा अल्फा आहे, इथं अल्फा आहे ना तुमचा A32, म्हणजे ओरिजिनल मॅट्रिक्समध्ये तो इथं येईल A32, इथं आला तो A32 समजा. ठीक आहे ना, हा मॅट्रिक्स नाही ॲक्च्युली, तो क्वेश्चन हा नाही येतो, बट इथं येईल. म्हणजे इथं तो इलेमेंट कोणता आहे मध्ये A32ला. मी क्वेश्चन पेपर ओपन करतो, हा बघा A32 म्हणजे तो इलेमेंट इथं आहे, हा 1 बरोबर का, हा 1 येतो. मग ह्या 1चं फक्त काय फाइंड आउट करा, मायनर आणि को फॅक्टर. ओरली सांगा चला किती येईल रे मायनर त्याचं. 1चा कॉलम 1चा रो मी स्किप केला, -3 इंटू 1 -3, -2 इंटू -5. -5, मायनर -5 आला. को फॅक्टर काय येईल, पॉवर म्हणजे +5. यस, म्हणजे तुमचं आन्सर काय आलं याचं 5, 5. ऑप्शन 4. आता तुम्ही म्हणता सर तर तुम्ही डिटर्मिनंटने डिवाइड काय नाही केलं, कारण तो 10 बाहेर आहे ना रे, आता डिटर्मिनंटची व्हॅल्यूज बाहेर ठेवलेली त्यांनी, सो डिवाइड करायची गरज नाही. म्हणजे हा त्यांनी प्युअरली आपल्याला ॲडजॉईंट दिला, कारण आपला इनवर्स मॅट्रिक्सचा जो फॉर्म्युला असतो तो काय असतो, ए इनवर्स इज इक्वल टू 1 डिटर्मिनंट ए. परत लिहितो मी, आपला इनवर्स मॅट्रिक्सचा फॉर्म्युला असतो ए इनवर्स इज इक्वल टू 1 डिटर्मिनंट ए इंटू ॲडजॉईंट ए, बरोबर आहे. आणि त्यांनी हा डिटर्मिनंट 10 बाहेर ठेवलेला आहे, आतमध्ये नाही घेऊन गेले डिवाइडला. ठीक आहे ना, आणि 68 आणि 69 मध्ये तसं कोणताही डिटर्मिनंटची व्हॅल्यू बाहेर नव्हती, म्हणून आपण त्या इलेमेंटला डिटर्मिनंटने डिवाइड केलं, बस एवढा चेंज होता. ओके, अंडरस्टूड, समजलं का सगळ्यांना तो क्वेश्चन. ठीक आहे, थँक्यू. कोण कोण प्रेझेंट आहे बघितलंच नाही मी आज. आदिती आहे, गुड, स्नेहा, साक्षी, मानसी, मसिरा,
मोठे प्रसाद, आपलं प्रसाद काळे म्हणजे स्नेहल ना. ओके, प्रतीक्षा गुंजाळ, राणी गीते, केतन डांगट, चैताली खोसे, स्नेहल वाघमारे, साक्षी साबले, तन्वी तोडमल, श्रुतिका शिंदे, श्रुतिका, त्यानंतर तबसुम शेख, तनुजा मोरे, वैशाली मुठे आणि वैष्णवी पेरे. ओके, चला एक लास्ट क्वेश्चन जो बाकी मग बघा 71 आपण कव्हर केलेला आहे, इनवर्स फाइंड आउट करायचं. 72 आपला झालेला आहे. 73 तर आपण इथं सॉल्व्ह केला होता, तुम्हाला मला तो होमवर्क दिला होता. त्याचा ऑप्शन येतो 4 2 3 1 1. जो क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे तो आहे आता 74. ओके, 71 कव्हर आहे. 72 पण सोपा होता. 73 तर आपण नोटबुकमध्येच तुम्हाला सापडेल तुमच्या. ओके, आता 74 तुम्हाला 74मध्ये ह्या मॅट्रिक्सचा इनवर्स फाइंड आउट करायचा आहे. आणि हा जो मॅट्रिक्स दिला आहे ना, हा डायगोनल मॅट्रिक्स आहे. बघा, इनवर्स फाइंड आउट करण्यासाठी ए इंटू ए इनवर्स इज इक्वल टू आय ह्या मेथडने मी जातो कन्सिडर करून. ठीक आहे, हा तुमचा ए काय दिला आहे त्यांनी, एक्स 0 0 0 वाय 0 0 0 झेड इंटू ए इनवर्स इज इक्वल टू आय 1 0 0 0 1 0 0 0 1. हा आय आहे तुमचा, बरोबर. आता इनवर्स फाइंड आउट करण्यासाठी सगळ्यात अगोदर मला प्रोसेस काय करावं लागेल, या एक्सला एक्सने डिवाइड करावं लागेल. इथं 1 आणायचा ना. हे बघा, हे जे 3 येईल बाकी सगळं आहे बघा व्यवस्थित, फक्त मला काय करायचं आहे, ह्या 3 ठिकाणी 1 आणायचं आहे. म्हणजे ह्या एक्सची व्हॅल्यू 1 झाली पाहिजे, या वायची व्हॅल्यू 1 झाली पाहिजे आणि ह्या झेडची पण व्हॅल्यू किती झाली पाहिजे, 1. सो तुमच्यापैकी मला कोणीतरी सांगा, ह्या एक्सची व्हॅल्यू 1 कधी होईल, वायची व्हॅल्यू 1 कधी होईल, झेडची व्हॅल्यू 1 कधी होईल. यस, एकाच एक्स ला एक्स ने डिवाइड केल्यावर. बरोबर. म्हणजे रो 1ला कशाने डिवाइड करा, एक्सने, बरोबर. मग इथं होईल 1 0 0, बरोबर. इथं ए इनवर्स इज इक्वल टू, इथं पण रो 1ला एक्सने डिवाइड करायचं आहे. मग इथं काय येईल, 1/x 0 आणि 0 झालं पहिलं. आता इथं मला वायच्या जागेवरती 1 आणायचं आहे. सो तिथं 1 कसा येईल, वायला वायने डिवाइड केल्यावरती वाय पण वाय. यस, म्हणजे मला रो 2ला कशाने डिवाइड करायचं आहे, वायने. इथं 0 y/y 1, इथं 0 1/y. 1ला वायने डिवाइड केलं, 0ला वायने डिवाइड केलं तर 0च होईल. आता तिसऱ्या रो मध्ये झेड जागेवरती 1 आणायचा आहे. सो मला त्या तिसऱ्या रोला कशाने डिवाइड करावं लागेल, झेडने. सो 0 0 1 0 0 1/z, बरोबर. हा झाला आय इंटू ए इनवर्स इज इक्वल टू हा मॅट्रिक्स, करेक्ट. मग फायनली तुमचा ए इनवर्स इज इक्वल टू काय होईल, 1/x 0 0 0 1/y 0 0 0 1/z. हे झालं आन्सर. सो कोणतं ऑप्शन होतं हे, 1/x 1/y, ऑप्शन फर्स्ट 74. सो करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन 1. ओके, सो हे काही क्वेश्चन्स होते बघा जे थोडे तुम्हाला क्रिटिकल वगैरे वाटत असतील किंवा कोणी सॉल्व्ह पण केले असतील. ठीक आहे, हे क्वेश्चन्स मला तुम्हाला सॉल्व्ह करून द्यायचे होते, दॅट्स वाय आपण आज पेपर सोल्युशनमध्ये घेतलं. ठीक आहे, आता आपला कम्प्लिटली मॅट्रिक्स कवर झालं आहे. आणि ही जी PDF आहे बघा, ही PDF कम्प्लीट मॅट्रिक्सवरतीच आहे. सो जो पेपर घेतला तो पेपर पण आता याच्यामध्येच आपण सोल्युशन कवर केले. जे जे तुम्हाला डिफिकल्ट वगैरे वाटत होते ते, याच्यापेक्षा याच्या व्यतिरिक्त जर आणखीन कोणते क्वेश्चन्स तुम्हाला वाटत असतील की जे आपल्याला डिफिकल्ट गेलेत आणि मी कवर नाही केले, तर तुम्ही मला ते क्वेश्चन नंबर वगैरे सांगू शकता. ठीक, चालेल. मग काही डाऊट असेल याच्या व्यतिरिक्त तुम्ही मला क्वेश्चन नंबर सांगा, आपण त्याचं सोल्युशन डिस्कस करूया. सो ठीक आहे, थांबूया मग आपण. ओके, चलो बाय बाय, गुड नाईट, उद्या भेटू परत.